थोडा ड्रॉप शॉट खेळले गेलेत आणि तिकडे बॅट आउट. ड्रॉप शॉट खेळत होते राजनने बॉल अगदी समोर हलक्यात आणि ढकलला होता. दोन खेळाडू फसले आज. म्हणजे बिपिन परब पण मगाशी फसला, मगाशी दीपल शाह पण फसला, आता राजन प्रजापती पण फसलाय. सो त्यामुळे फसवा फसवीचं पण क्रिकेट इकडे चालू आहे. लालच बोली बात आहे. तुम्हाला लालच आहे की समोर तुम्ही ड्रॉप शॉट खेळू शकता, बट तिकडे फटका फसला गेला आणि बॉक्स आउट. हॅलो हॅलो 11 रन 2 विकेट. पहिली ओव्हर संपली 11 रन आणि ड्राईव्ह चांगलं केलं होतं बॅटर आकाशने आणि आल्या जयेशने पण आल्याला खूप चांगली बाउंड्री लगावली. टायमिंग चांगलं केलं आणि स्कोर मात्र तिकडे 11 लॉस ऑफ 2 विकेट. बॉलिंग साठी बॉलर श्रद्धेश राव. तुम्ही खेळा की राव. आणि रावने पहिल्याच बॉलवर काय केलं रावने बदलला डाव, ज्याचं नाव आहे राव. रावने पण स्माइल केली की काय विकेट मिळवली, बल्लीला फसवलं आणि धीम्या गतीचा बॉल. रावचा फुल टॉस बॉल मिस केला आणि बेल्स हलकीशी पडली तिकडे. सो रावने बदलला पूर्णपणे डाव. मॅच पूर्णपणे शांत झाली आणि लास्ट इयर फायनलिस्ट टीम धीरा सत्यविनायक कांबोटे संघ कुठेतरी संकटामध्ये. नवीन बॅटर निखिल पाटील येतात ठाण्याचे. निखिल पाटील ठाण्याचं क्रिकेट पण खूप चांगलं खेळलेत, अनुभव त्यांच्याकडे पण आहे.
बॅटिंगसाठी निखिल पाटील येतात. खूप चांगलं क्रिकेट खेळले ठाणे त्या परिसरात, अनुभव आहे. मॅच बनवावी लागेल निखिलला. रन मात्र सिंगलने पुढे जाईल. आता पार्टनरशिपची गरज आहे. बट धीरज सत्यविनायक कामोडी संघाचा बॉलिंग अटॅक पण चांगला आहे, त्यामुळे 30 ला 35 जरी केला तरी मॅच फाईट होऊ शकते. आणि फिल्डिंग टीम पण खूप चांगलं. रावने खूप चांगली बॉलिंग केली. स्ट्राईक एंडला जयेश नाईक वरळीचे खेळाडू आहेत. या बॉलवर थांबून ठेवलं गेलं रावने. पुन्हा एकदा तिथे डॉट बॉल. गुड बॉलिंग. इकडे पण टॅप केलं गेलंय. थर्टीन 13 रन झाले. 3 विकेट गेलेत. 14 रन 3 विकेट. मॅच मध्ये आहे टीम, बट एक बेनिफिट आहे की विकेट गेलेत, त्यामुळे चुनाभट्टी टीम पण मॅच सोडणार नाहीये. मुक्तादेवी पॅकर, चुनाभट्टी. या बॉलवर फिरवलं गेलंय. तिकडे चान्स आहे. बॅटर आउट. यस, इट्स आउट. मैच पूर्णपणे फिरवली टीम मुक्तादेवी पैकर्स चुनाभट्टी ने. राव, मेरे को लगता है राव में कुछ तो अलग बात है भाई. राव का हेयर स्टाइल भी थोड़ा अलग है और राव ने बॉलिंग भी अच्छी की है यहाँ पर. सो न्यू बैटर सुमित मोरे येतात नवीन बॅटर. स्कोर 14. क्रुशियल मॅच फिरेल का ही पण मॅच. या बॉलवर पण टॅप केला गेलाय. जयेशला पण माहिती आहे बॅटिंग कराल कमी आहेत, प्रेक्षक पण आज संपूर्ण एन्जॉय करतायत. फ्रायडे उद्या, काही जणांना सुट्टी आहे, बँक हॉलिडे पण आहे उद्या. 15 रन 15 लॉस ऑफ 4 विकेट. या बॉलवर देखील एक चांगली बॉलिंग आशिषची. सोळा रनांनी 4 विकेट गेलेत. बॅटिंग करत असताना टीम अधिरा सत्यविनायक कामोटे. या बॉलवर खूपच बाहेर बॉल, वाईट बॉल. एक 35-40च्या घरामध्ये स्कोर गेला तरी मॅच रंगेल, त्यामुळे मॅच कुणीही सोडणार नाहीये. बॉलिंग अटॅक चांगला आहे तिकडे पण, बट या बॉलवर अगदी हलका ते ढकलला होता तिकडे नॉन स्ट्राईक एंडला. खेळपट्टी थोडी मोठी असते, म्हणजे श्री सिद्धी पॅकर जर तुम्हाला खेळायचे तर खेळपट्टी मोठी आहे. आणि या बॉलवर देखील टॅप खेळले गेले. सुमित, मॅच रंगेल, ही मॅच बघण्यासारखी होईल. बट जर पार्टनरशिप झाली तर 40 पण फाईट आहे ग्राउंडवर. मग अशी बिपिन परबने पण तेच सांगितलं इंटरव्ह्यूमध्ये की 20-25 रन पण या ग्राउंडवर खूप आहेत. या बॉल हलक्यात ढकलला गेले. थोडं प्रेशर आहे सुमित मोरेवर, थोडं प्रेशर आहे. ते प्रेशर थोडं दूर करावं लागेल. 19 रन आणि
4 विकेट. बॅटिंग करत असताना टीम अधिरा सत्यविनायक कामोटे. लास्ट इयर जी टीम फायनल खेळली ती टीम डगमगते. इट्स अ क्रिकेट. व्हाईट बॉल. त्यामुळे क्रिकेटमध्ये कोण जिंकेल कोण हरेल ह्यावेळी सर्वांना वाटलं इंडिया T20 वर्ल्ड कप हरली, बट जिंकली. काही जणांनी टीव्ही बंद केली होती की हरलो आता, बट बुमराह, सूर्यकुमार यादव अशी अनेक नावं. या बॉलवर एक चिकी रन करण्याचा प्रयत्न केला गेला. इकडे यस नो नॉन स्ट्राइकला चान्स आहे तिकडे. चुकीला माफी नाहीये भाऊ, चुकाल तर मुकाल. मुंबईत एक एक मिनिटं तुम्हाला जाणीवपूर्वक खेळावं लागेल. आता 12 बॉलमध्ये उर्वरित एक ओव्हर पॉवर प्ले आहे, तो एक बेनिफिट आहे टीम कामोटे टीमकडे. त्या ओव्हरमध्ये जर रन्स केले तर मॅच होईल. व्हाईट टी शर्ट पण बघायला खूप छान वाटतं. वन लॉस ऑफ 4 विकेट. आणि बॉलिंगसाठी बॉलर जयेश, स्ट्राईक एंडला बॅटर सुमित. एक ओव्हर पॉवर प्ले. लास्टच्या 2 ओव्हरमध्ये 20 रन्स तरी पाहिजेत. या बॉलवर डबल बॉक्स मध्ये बॅटरला बाहेर जावं लागेल. सुमित मोरे बॅक टू द पवेलियन. आणि कहाणी में ट्विस्ट. 5वी विकेट. मुक्तादेवी बॅकर चुनाबट्टी. 21 रन झाले. लास्ट इयरची फायनलिस्ट टीम तेडी डगमगते. नवीन बॅटर हार्दिक येतात माहीमचे. खूप चांगले खेळाडू आहेत, खूप चांगली बॉलिंग पण करतात, बट मॅच आता ते पण सोडणार नाहीत. 5 विकेट गेले तब्बल 21 वर. लास्ट इयर रॉयल फॅम स्पोर्ट्सने पण खूप चांगली कामगिरी केली होती. मग करण पाटील, त्यानंतर अभिजित दोडके, अब्बू पण इनॅक्शन मध्ये होते, आनंद लोके होते. चांगला खेळ त्याही टीमने केला होता, पण आज इकडे स्वतःला प्रूफ करावा लागेल. ट्वेंटी 21 लॉस ऑफ 5 विकेट. 21 रन 5 विकेट गेलेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बॉलर जयेश, स्ट्राईक एंडला हार्दिक. प्रॉपर लेग ब्रेक आणि हार्दिकने एक चांगल्या अंदाजामध्ये टॅप केलं तिकडे रन सिंगल. (22) लॉस ऑफ 5 विकेट. (23) लॉस ऑफ 5 विकेट. बॉलर जयेश चांगली बॉलिंग केली. हार्दिकला पण टचअप देणं गरजेचं आहे. यस, हे हार्दिकला खूप इम्पॉर्टंट आहेत. डबलचा कॉल दिला जयेशने तिकडे. यस नो नॉन स्ट्राइक एंडला सिंगल रन. डबलचा कन्वर्ट होईल आणि तिकडे 25. वेल बॅटिंग हार्दिक. हे खूप महत्वाचे रन आहेत.
या बॉलवर देखील स्वीप खेळले गेले. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग केली गेली बट रन सिंगल मेल 26 रन झालेत. वेल बॅटिंग, खूप चांगली बॅटिंग केली हार्दिकने आणि त्याच्या सोबतीला बॅटर जयेश नाईक. बॉलिंगसाठी बॉलर जयेश. 26 वरती 5 विकेट. मॅच मध्ये आहे टीम. धीरज सत्यविनायक कामोटे संघ पण मॅच मध्ये, कारण की अजून शेवटची ओव्हर पॉवर प्ले. काही जण बोलतात पॉवर प्ले बघूनच जाणार आम्ही घरी. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलं जयेशने. डबल बॉक्स ऑन आहे, त्यामुळे डबल बॉक्स ऑन असताना तुम्हाला इकडे बॉक्सच्या आतमध्ये एक स्ट्रोक टप्पा पडला पाहिजे. $27 लॉस ऑफ 5 विकेट. शेवटचे 6 बॉल आणि पॉवर प्ले. आता खरी कसरत आहे भाऊ. आता कसरतला तुम्हाला बॅटिंग करावी लागेल आणि जयेश आणि हार्दिकला स्वतःला सिद्ध करावं लागेल, प्रूव्ह करावं लागेल एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती, आणि टीमला गरज असताना बॅटिंग करणं गरजेचं आहे. 27 रन 5 विकेट. त्या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलं तिकडे आणि फटका फसला गेलाय. जयेशला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बट एक चांगली खेळी केली जयेशने. थोडी घाई केली, ठरवून खेळले स्ट्रोक. हे डबल माइंड झाले आणि जयेश नाईक थोडा हा स्ट्रोक मला सोडे ठरवून खेळले. फ्लिक करायचं होतं, त्यांनी मनामध्ये तेच केलं की फ्लिक करूयात, बट फटका फसला. नवीन बॅटर धीरज येत आहेत, धीरज चव्हाण कल्याणचे. धीरजला पण रन करणं गरजेचं आहे. 27 रन झाले, 6 विकेट गेलेत. मुक्तादेवी पॅकर, चुना भट्टी इतिहास घडवेल का? आणि क्रिकेटमध्ये कोण कधी जिंकेल याचा नेम नाहीये. बॉलिंगसाठी धीरज. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलं धीरजने. एक चांगला फटका. बॉल तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि काय फिल्डिंग केली गेली. खूप चांगली फिल्डिंग. नितेशने खूप चांगला बॉल स्टॉप केला. जवळपास 2 रन वाचवले. 2 धावून आले पण 2 वाचवले. 2 ने स्कोर 40 जाईल 28. या ग्राउंडवर कॅरमने तुम्हाला फिल्डिंग करावी लागेल. नितेशने अगदी बॉल बाहेर चाललेला बॉल आतमध्ये ढकलला. बॉलर बॉलिंगसाठी अनिकेत. या बॉलवर देखील एक चांगला फटका धीरजचा आणि तिकडे बॅटर रिव्ह्यू असणार आहे. नो साठी आपण चेक केला. बॅटर रिव्ह्यू आहे.
32 32 रन झालेत. आणि बॉलर अनिकेत 2 बॉल 32 32. या बॉलवर देखील समोर एक कडक फटका. क्या बात है धीरज. ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा, और अपना धीरज भाई सबसे बड़ा. कल्याणचा दणका देऊन टाकला भाऊने. काय स्माइल केले यार, प्रॉपर टायमिंग केलं आणि फुटवर्क. म्हणजे धीरज बोलतो बल्लीला की मी ओपनिंग करू शकतो. वेल बॅटिंग. 7व्या नंबरला बॅटिंगसाठी आला आणि त्यांनी प्रॉपर ड्राईव्ह लगावलं. ॲज अ मी कल्याणचा आयकॉन म्हणून पण खेळू शकतो. 36 36 रन झालेत. छत्तीस रन झालेत. म्हणजे मॅच मध्ये आली आहे बघ. ओपन लॉटला हेच आहे, व्यावसायिक क्रिकेटला तुम्हाला या चुकी कव्हर कराव्या लागतात. या बॉलवर फिरवला गेला बट धीरजने त्याचं काम केलं. वेल बॅटिंग धीरज. आणि स्कोर आपण पाहिला तर बघता बघता 36 वर जाऊन पोहोचला. वेल बॅटिंग धीरज. इकडे बॅटर आकाश आले होते आणि तिकडे मैदान सोडावं लागेल बॅटरला. स्टंपिंग मध्ये
टॉस टॉस केला जातो आपण मंगलमूर्ती आणि इच्छापूर्ती. बरोबर मॅच पण तशी झाली. मंगलमूर्ती वडाळा, इच्छापूर्ती ऐरोली. .38 38 रनचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम मुक्तादेवी पॅकर्स चुनाभट्टी. हॅलो 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 चेक. हॅलो 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 हॅलो. .38चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी धीरज, स्ट्राईक एंडला बॅटर आशिष, नॉन स्ट्राईक एंडला जयेश. 30 बॉलमध्ये 38 करायचे आहेत. बघत धीरज ही कशा प्रकारे कामगिरी करेल. ज्या धीरजच्या बॅटमधून एक बाउंड्री पाहिली गेली. 38चं टार्गेट आहे. 38 पण या ग्राउंडवर खूप आहेत. या बॉलवर पहिल्याच बॉलवरती करारा जवाब मिलेगा भाई. सबका बदला लेगा तेरा आशिष. पहिल्याच बॉलवर एक चांगली बाउंड्री, प्रॉपर टायमिंग केलं आणि 4 रन. फ्लिक केलं गेलं गॅप मध्ये आणि प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट होता. खूप चांगलं टायमिंग करत असताना 4 रन. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर देखील एक चांगला स्ट्रोक खेळले गेले आहेत.
आकाश तिकडे पोहोचले पण 2 रन मिळते आणि नजर अटी दुर्घटना घटी आणि 4 रन. चुकीला माफी नाहीये भाई. काय मॅच झाली, सुरुवात दमदार झाली. टीम मुक्तादेवी पॅकर चुनाभट्टीने सुरुवात दमदार केली आहे. म्हणजे 8 रन झालेत आता. 28 बॉलमध्ये 30 करायचे आहेत. मॅच थोडी क्लोज होतीये. 28 चेंडू आणि 30 रनची गरज आहे. अठ्ठावीस बॉल मध्ये 30 रनची गरज आहे. एक बाउंड्री आली आणि एक 3चा स्ट्रोक आला. त्यात ओव्हर थ्रो आला म्हणजे 4 रन मिळाले. आता 8 रन तर झालेत आणि उर्वरित या बॉलवर देखील पुन्हा टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. डबलचा कॉल देतील का? नॉट आउट. सुरुवात चांगली केली टीम मुक्तादेवी पॅकर चुनाभट्टी. या बॉलवर देखील एक चांगलं टायमिंग केलं. नो बॉल आणि 4 रन. 9+4 मध्ये 5 रन झालेत. अर्धा पल्ल्यात गाठलाय मुक्तादेवी पॅकर चुनाभट्टी आणि चांगली कामगिरी केली आहे. स्कोर मात्र बघता बघता जाऊन पोहोचेल तब्बल 14 रन. फोर्टीन 14 रन झालेत. याबरोबर देखील फटका फसला गेला. थोडे बॅटर स्वतःवर नाराज आहेत. फायदा उचलू शकले नाहीयेत. फ्रीडचा रन मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. स्कोर बघता बघता पाहिलं तर 15 रन झालेत. अजूनही 23 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर वाईट बॉल आणि बॉल काउंट, रन काउंट, विकेट काउंट. पहिली ओव्हर संपले. स्कोर एक बॉल बाकी आहे. पंचवीस बॉल मध्ये 22 रनची गरज आहे. इकडे एज घेतली गेली आणि पहिली ओव्हर संपले. रन झालेत 16. 24 बॉल मध्ये 22 रनची गरज आहे. 24-22.
बॉलिंगसाठी हार्दिक, आणि हार्दिकने पहिल्याच बॉलवर एक महत्त्वाची विकेट मिळवली गेली. थोडी घाई केली. विकेट आता इम्पॉर्टंट आहेत. विकेट काढले तर मॅचमध्ये टीम अधीरा सत्यविनायक कामोटे पण येऊ शकतो. विकेट काढले तर नक्कीच येऊ शकतात. न्यू बॅटर विशाल. 23 बॉलमध्ये अजूनही 22 रनची गरज आहे. 23-22. तेवीस बॉलमध्ये 22 रनची गरज आहे. नवीन बॅटर स्ट्राईक एंडला विशाल. या बॉलवर देखील चिकी रन करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे थोडी फेकी चुकीच्या पद्धतीने पाहिली गेली निखिलची. सिंगल रन मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. रन झाले 17-17. लाऊड अपील. LBWची अपील केली लेग बिफोर विकेटची, बट बॉल थोडा अंपायरने सांगितलं की थोडा बाहेर जातो आहे. बट अपील मागितली भाऊ. अपील लाऊड होती. अगदी पाकिस्तान स्टाईलने अपील मागितली. पाकिस्तानची अपील पण तेवढीच फेमस आहे. तेवढी अपील आकाश गुरवने मागितली आणि जयेश नाईकने तिकडे. या बॉलवर देखील वाईट बॉल. एक्स्ट्रा टाकून चालणार नाही. बॉलरला थोडं कमबॅक करावं लागेल हार्दिकला. मॅच जिंकायची तर कुठेतरी क्रुशल मॅच आहे. बॉलिंग डिपार्टमेंटला तर थोडं जोर द्यावं लागेल. या बॉलवर देखील पुन्हा एकदा वाईट बॉल. रन मात्र तिकडे एक्स्ट्रा रनने पुढे जाईल. 20 रन आणि आता उद्या फक्त मॅचला जिंकण्याकरिता 18 रनची गरज आहे. या बॉलवर पुन्हा एकदा वाईट बॉल. या बॉलवर देखील एक रेक ब्रेक वळवला आणि डॉट बॉल. कामोडी संघ मॅच सोडणार नाहीये. लास्ट इयर तेही फायनल खेळलेत, त्यामुळे त्यांना ही मॅच सोडायची नाहीये. या बॉलवर लेग ब्रेक फिरवला. तिकडे निखिलने बॉल कलेक्ट केला. व्हाईट बॉल. अंपायरने मात्र रिव्ह्यू घेतलाय.
नॉट आउट आहे. नॉट आउट आणि 22 रन. ट्रिपल 22 वरती 2 विकेट, अजूनही 16 रन करायचे. 18 बॉलमध्ये जर एक ओव्हर सेफ आली तर मॅच मध्ये आहे टीम अधीर सत्यविनायक कामोटे. बट मुक्तादेवी पॅकर चुनाभट्टीने एक चांगली वाईल्ड कार्ड एंट्री घेतली आहे बॉलिंगसाठी. आकाश गुराव वल्ली स्वतः कॅप्टन येतात. 18 बॉलमध्ये 16 रनची गरज आहे. स्ट्राईक एंडला बॅटर विशाल. नितेश सुरुवातीला चांगली बॅटिंग करून गेले आपले बॅटर आशिष. या बॉलवर टॅप केला गेला तिकडे सिंगल रन. या बॉलवर देखील कडक एक फटका समोर आणि तिकडे मिसफील्ड. 4 रन. चुकीला माफी नाहीये. अकरा रनची गरज आहे. गतवर्षीचा फायनली संघ सिद्धेश नाईक पण थोडे बोलतात की क्रिकेट कधी पण फिरू शकतं आणि याचं जागतं उदाहरण म्हणजे ही मॅच चालू आहे. या बॉलवर देखील खूप चांगलं बॅकफुटला आले. पंच केला गेला बॅटर नितेशने. अवघ्या फक्त 10 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम मुक्तादेवी पॅकर चुनाभट्टी. या बॉलवर देखील एक सेन्सिबल फटका. गुड स्ट्रोक. आणि तिकडे बॅक टू बॅक कुठेतरी रन्स चालू आहे. फक्त आणि फक्त आता 8 रनची गरज आहे. मॅच इम्पॉर्टंट आहे. युट्यूबवर प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या प्रमाणात मॅचचा आनंद घेतात. आज जवळपास तब्बल 1000 जण मॅचचा आनंद घेतात. त्यांचं पण स्वागत आहे श्री साई स्पोर्ट्सवरती. मॅच क्रुशल आहे. मुंबईतील एक बलाढ्य संघ कुठेतरी अडचणीमध्ये. या बॉल देखील एक चांगला फटका पण तेवढी चांगली फिल्डिंग. रन सिंगल. वेल बॅटिंग. नितेशनी पण खेळपट्टीवर उभा राहिला त्या सोबतीला विशाल. आणि आता अवघ्या फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर 7 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 12 बॉल 7 ही पण मॅच फिरेल का? 12 बॉल 7ची मॅच फिरेल का? 12 बॉलमध्ये 7 रनची गरज आहे. आकाश येतात बॉलिंगसाठी. आकाश शेंगाडे. चायना. कल्याणचे चांगले खेळाडू आहेत. चायना नावाने प्रसिद्ध आहेत. बट भाई मेड इन चायना है. बट इंडिया में परफॉर्मेंस करना पड़ेगा भाई दादर में. पहिलाच बॉल एक सिंगल रन. अवघ्या 6 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता मुक्तादेवी पॅकर्स चुनाभट्टी.
इकडे खूप चांगली बॅटिंग, नितेशची खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते. या बॉलवर वाईट बॉल चुकी झाले आणि फक्त 4 रनची गरज आहे. एक डॉट बॉल मॅच मध्ये घेऊन जाईल टीम उदय सत्यविनायक कामोठे. विकेट डॉट बॉल काढणं गरजेचं आहे. इकडे मात्र बीट केलं गेलं. या असे डॉट बॉल आले तर मॅच बनू शकते, पण डॉट बॉल खूप इम्पॉर्टंट आहेत. फक्त आणि फक्त 4 रनची गरज आहे. या बॉलवर नो बॉल. नितेशला मात्र रनआउटच्या रूपामध्ये मैदान सोडावं लागेल. फक्त आणि फक्त 3 रनची गरज आहे. पण हे 2 बॉल जर चांगले टाकले तर लास्टला 6 बॉल 3 पण बघायला मजा येईल. पण या 2 बॉलवर विकेट आणि डॉट बॉल करावे लागतील. नवीन बॅटर सचिन. स्ट्राइक एंडला सचिन, नॉन स्ट्राइक एंडला विशाल. बॉलिंगसाठी आकाश. हे 2 बॉल इम्पॉर्टंट आहे. 6 बॉल 3 पण बघायला मजा येईल, बट 6 बॉल 3 साठी हे 2 बॉल नीट टाकणं गरजेचं आहे आकाशला. बॉलरने रिव्ह्यू घेतलाय, फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतला. चेक करूयात आपण. फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर 3 रनची गरज आहे. पण हा बॉल अजूनही आकाश सांगितला तर मॅच बघायला मजा येईल. हा बॉल इम्पॉर्टंट बॉल आहे. या बॉलवर सिंगल रनचा प्रयत्न केला गेला, तिकडे डायरेक्ट हिट लागले गेले. दुसरा रनचा कॉल देतोय आणि फक्त आता 1 रनची गरज आहे. मिसफील्ड पाहिली गेली आहे. स्कोर इक्वल होतोय. 6 बॉलमध्ये 1 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम मुक्तादेवी पॅकर चुनाभट्टी. हे नाव पण आज चर्चेत राहील. मुक्तादेवी पॅकर चुनाभट्टी टीमने खूप चांगला परफॉर्मन्स केला 16 ओव्हर.
अवघ्या एका धावेची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता आणि क्रुशल मॅच आहे. आणि टॅप केलं गेलंय. बॅटर आउट. मॅच अजूनही संपलेली नाहीये. फक्त आणि फक्त एका रनची गरज आहे, पण तो एक रन तुम्हाला करावा लागेल तरच तुम्ही विन ठरू शकता. आणि ही मॅच जिंकत असताना मुक्तादेवी पॅकर चुनापटी टीमने एक खूप चांगला खेळ केला. वेल प्लेड. हार्ड लक टीम मदिरा सतविना कामोटे संघ खूप चांगला खेळ करत असताना मुक्तादेवी पॅकर चुनापटी टीमने एक भला मोठा धक्का दिला आणि लास्ट इयर फायनलिस्ट टीमला मात्र इकडे पराभूत केलं. सो वेल प्लेड.